उमराव रेल्वे अपघातानंतर मनसे आक्रमक झालेली आहे। रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेने धडक मोर्चा काढलेला आहे। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। मनसेचे नेते अविनाश जाधवांसह अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, मनसे आता आक्रमक झालेली आहे। रेल्वे प्रशासनाविरोधामध्ये हा धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। नक्कीच आपण बघतो आहोत की गावदेवी मैदानापासून हा मोर्चा निघालेला आहे। मनसेच्या या सगळ्या नेत्यांनी जे आहे तो मोर्चा काढलेला आहे। या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात हा सगळा मोर्चा जो आहे तो गावदेवी मैदानापासून तो ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे। आपल्या बरोबर काही मनसेचे नेते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय मागणी आहेत, काय मागणी या रेल्वे प्रशासनाचं करायचं काय मागणी आहेत? मागण्या रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवा, स्टेशनला जे फुकटचे ते स्टॉल्स वगैरे घातलेत ना ते स्टॉल पण हटवा, लोकांना बसायला जागा द्या आणि स्वतंत्र मुंबईसाठी स्वतंत्र एक कमिटी करा, मुंबईसाठी एक स्वतंत्र कमिटी करा आणि रेल्वे स्टेशनच्या रेल्वेवरच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवा, अशा पद्धतीच्या ज्या मागण्या आहेत ते घेऊन या ठिकाणी मनसे जे आहेत ते ठाण्यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मनसे नेते अविनाश जाधव आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। काय स्पॉट आहे? अशा अनेक स्पॉट आहेत जे भीतीदायक आहेत आणि त्याचा सर्वे करून त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर जर काम केलं नाही तर रोज 20 लोकांचा जीव जातोय। पुढच्या पिढीमध्ये त्याची संख्या अजून वाढेल, कारण तुम्ही स्टेशन तेवढंच ठेवलं, स्टेशन वाढवलेले नाहीयेत। एक वेळ होता 2002 मध्ये ठाणा रेल्वे स्टेशनमधनं 3 लाख लोक प्रवास करायचे, आता 15 लाख लोक प्रवास करतात आणि त्याच्यामुळे ती संख्या वाढत नाहीये। काल ज्या वेळेला दुर्घटना घडली त्यावेळेला रेल्वे प्रशासनानं स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली, परंतु 10 वर्षापूर्वी ही घोषणा झाली, 10 वर्षात काय झालेलं नाही। मला असं वाटतंय की रेल्वे प्रशासनाने, रेल्वे मंत्री जे आहेत ते या सर्व प्रकरणात कुठेही काय म्हणत नाहीयेत। कालपासून त्यांचा कुठलाही ट्विट या सगळ्याच्या बाबतीत आलेला नाहीये। याला जबाबदार रेल्वे मंत्री आहेत आणि रेल्वे मंत्र्यांनी जर याची दखल घेणार नसेल तर कोण घेणार? आता हा अल्टिमेटम म्हणायचा का मनसेचा अल्टिमेटम आहे आणि मला असं वाटतं की लवकरच राजसाहेब देखील या सर्व गोष्टींवर एक भूमिका मांडतील असंही बोललं जात आहे। असंही बोललं जात आहे की मनसे महापालिकेच्या निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा करण्याची शक्यता। आम्ही कुठल्याही निवडणुकीसाठी कुठलाही मुद्दा घेऊन समोर येत नाही। हा ठाण्यातला अतिशय महत्वाचा मुद्दा होता आणि आम्हाला असं वाटलं की तो लोकांसाठी उचलला पाहिजे आणि म्हणून आम्ही तो मुद्दा घेतलेला। एकूणच काय तर या सगळ्या मुद्द्यावर मनसे अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहे आणि रेल्वे प्रशासनानं जर यामध्ये गांभीर्यानं नाही घेतलं तर पुढचं जे आंदोलन आहे ते आक्रमक स्वरूपाचं असल्याचंही मनसेचे नेते सांगताना पाहायला मिळतं। गोविंद, आता हा मोर्चा कुठे पोहोचणार आहे आणि त्यानंतर कुणाला निवेदन वगैरे या संदर्भात दिलं जाणार आहे का? हा मोर्चा जो आहे तो ठाणे रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहे। ठाण्याचे जे या ठिकाणी रेल्वेचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर ठाणे GRPचे जे पदाधिकारी असतील, या सगळ्यांना हे निवेदन देतील, आपली भूमिका मांडतील आणि त्यानंतर या सर्वांकडून आश्वासन मिळाल्यानंतर हा सर्व मोर्चा जो आहे तो संपुष्टात येईल। परंतु आत्ताचं जे आंदोलन आहे मनसेचं हे आक्रमक स्वरूपाचं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही राजकीय तंत्र नाहीये। हे फक्त लोकांसाठी आणि ठाणेकरांची सुरू असलेली वाताहत याच्यासाठीचं आंदोलन सुरू असल्याचं या ठिकाणी भूमिका जी आहे ती मनसेकडून या ठिकाणी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्याबरोबर अजूनही काही मनसेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय म्हणणं आहे? बघा, प्रशासनाने आता लक्ष द्यायला पाहिजे। म्हणजे माणसाची किंमत फक्त तुम्ही 5 लाख करताय, एका बाजूने तुम्ही महाराजांची सगळ्याची सुपारी घेताय आणि एका बाजूला माणसाची किंमत फक्त 5 लाख। याचा अर्थ कुठे कुठेतरी प्रशासनाने जे जाणूनबुजून केलेला असा डाव आहे। कारण तुम्ही विचार करा, रेल्वे मंत्री असू दे किंवा रेल्वेचे जे अधिकारी असू दे, ह्याच्यावर बारीक लक्ष घालत नाहीत। ह्याला कुणाला जनतेची सेवा करायची नाहीये, फक्त पेपरवर घोषणा करायची आहे, असं मला वाटतं। यांचा अधिकार आणि आम्ही निषेध करतो। एकूणच सगळा 5 लाखामध्ये माणसाच्या जीवनाची किंमत करू नका आणि या सर्व घटनेचा आम्ही धिक्कार करतो आहोत, अशा पद्धतीची भूमिका घेत या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनसे जे आहेत ते आक्रमक झालेले आहे। काही महिला पदाधिकारी आहेत मनसेचे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। महिलांसाठी तर हा रेल्वेचा प्रवास फार जीवघेणा असल्याचं पाहायला मिळतं। काय भूमिका आहे तुमची? नक्कीच, मी स्वतः बदलापूरवरून आलेली आहे आणि बदलापूरवरून ट्रेनमध्ये प्रवास करताना, म्हणजे मी आता येताना स्वतः
बाहेर रोड आली, त्याला कारण असं आहे की ट्रेनमधून सकाळच्या वेळेला आम्ही चढू शकत नाही. महिलासाठी एक स्पेशल ट्रेन असावी यासाठी आम्ही 2011 पासून सन्माननीय शालिनीताईंच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. पण अशा कुठल्याही प्रकारची मागणी अजून रेल्वेकडून पूर्ण झालेली नाहीये. बदलापूरवरून प्रवास करताना जो काही त्रास होतो, भविष्यात बदलापूर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी, झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी मी आज या मोर्चामध्ये सामील. आणखी काय प्रमुख मागण्या आहेत महिलांच्या दृष्टिकोनातून? महिलांसाठी स्वच्छतागृह जे आहेत ती कुठल्या प्रकारची स्वच्छतागृह आपल्याला प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळत नाही. प्रामुख्याने बदलापूर शहरामध्ये रेल्वेचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती कुठल्या प्रकारचे शेड नाही आहेत. हा पावसाळा चालू झालेला आहे, लोकांना अतोनात बदलापूरकरांना त्रास होतोय ह्या गोष्टीचा. त्यामुळे मी ह्या मोर्चामध्ये आज सामील झाले. एकूण जर आपण बघितलं तर महिलांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, रेल्वे स्टेशनवरील स्वच्छताच्या या ठिकाणी प्रश्न असतील किंवा महिलांसाठी वेगळ्या स्पेशल ट्रेन सोडण्याबाबतचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांकडे रेल्वे प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत नाहीये आणि त्यामुळं आजच्या मोर्चामध्ये महिलांचीही संख्या या ठिकाणी मोठी असल्याचं पाहायला मिळतंय. मनसे आक्रमक झालेले आहे. हा जो मोर्चा आहे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोहोचतो आहे. आता या ठिकाणी रेल्वे प्रशासन कशा पद्धतीची भूमिका घेतं हे पाहावं लागेल. त्याचबरोबर मनसेच्या शिष्टमंडळाला रेल्वे प्रशासन आज काय आश्वासन देतं हेही पाहावं लागणार आहे. कारण का 10 वर्षापूर्वी रेल्वेच्या बजेटमध्ये स्वयंचलित दरवाजाची घोषणा करण्यात आली होती. आणखी बऱ्याच घोषणा करण्यात आल्या होत्या. ठाण्याचं रेल्वे स्टेशन हे वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन करण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु अद्यापही झालेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे किंवा जी महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहेत त्या रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी एक छोटी मेडिकल रूम बनवण्यात आली होती. ती मेडिकल रूमही बंद करण्यात आलेली आहे. या सगळ्या अनुषंगानं आज मनसे जाब विचारण्यासाठी पोहोचलेले आहे. कशा पद्धतीचा रिस्पॉन्स या ठिकाणी रेल्वे प्रशासन देतंय आणि काय भूमिका घेतंय हे पाहावं लागणार आहे. आत्ता जो मोर्चा आहे ठाणा वेस्ट परिसरामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाजूला पोहोचलेला आहे. नक्की आता या मोर्चाला JRPचे पोलीस अधिकारी या ठिकाणी संबोधित करतायत. त्याचबरोबर रेल्वेचे कोण अधिकारी भेटतायत, काय आश्वासन देत आहेत हे पाहावं लागणार आहे. सध्याची आपण ही दृश्य पाहतोय ठाणा स्टेशन परिसरामध्ये हा आता मोर्चा पोहोचलेला आहे आणि या ठिकाणापासून आता रेल्वे स्थानक सुरू झालेलं आहे आणि याच परिसरामध्ये आता सर्व मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी पोहोचलेले आहेत. हा मोर्चा धडकलेला आहे. या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील पाहतोय आपण. पोलीस देखील या ठिकाणी आहेत आणि अनेक हातामध्ये बॅनर्स घेऊन, फलक घेऊन हे मनसेचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर, ठाणेकर या लोकलच्या त्रास सहन करतायत. मात्र रेल्वे प्रशासन कोणताच निर्णय घेत नाही आणि या संदर्भात हा मोर्चा काढलेला गेलेला आहे. गोविंद, आपण पाहतोय या मनसे कार्यकर्त्यांच्या हातामध्ये अनेक बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळ्या मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत. नक्कीच या मनसे कार्यकर्त्यांच्या हातामध्ये जे बॅनर्स आहेत त्याच्यावर सरकार झोपतं, जनता मृत्यूच्या छायेत, लोकांना न्याय द्या, दोषींना शिक्षा करा, अशा पद्धतीचे भूमिका घेऊन हे सगळे मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत. खास करून महिला ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं या मनसेच्या मोर्चामध्ये. काय म्हणणं आहे? म्हणजे कालचं जे दुर्घटना घडलेली आहे ती फारच निंदनीय आणि फारच म्हणजे वाईट वाटण्याची गोष्ट आहे. सर्वांना म्हणजे खूप त्रास झालेला आहे या गोष्टीचा, मानसिक पण शारीरिक पण त्रास झालेला आहे. आणि ज्या त्यांच्या कुटुंबात हे व्यक्ती गेले त्यांना तर त्यांचे दुःख तर आपण कल्पना करू शकत नाही, इतकं ते दुःख बेकार झालेलं आहे. पण ह्या गोष्टी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकल फेऱ्या वाढवल्या पाहिजे, योजना वाढवल्या पाहिजे, लोकल फेऱ्या वाढवल्या पाहिजे आणि त्यांच्या जीवाची सुरक्षा आता जो म्हणजे लोक जीवाची करता माणूस गेल्यामुळे घरातली परिस्थिती काय होते हे आपण कल्पनाच न केली बरी. खूप वाईट परिस्थिती झालेली आहे आणि हे सर्व प्रशासनाचं हे ढिसाळ कारभाराचं सरकार आहे. हे 3 पाय सरकार अक्षरशः म्हणजे काहीच त्याचा उपयोग झालेला नाहीये, पूर्णपणे निष्क्रिय झालेला आहे हे सरकार. हे आम्हाला सरकार पण नको आहे. तुम्ही रेल्वे प्रवासी आहात, महिला प्रवासी आहात, काय अनुभव आहे, काय मागणी? मी डोंबिवली ते ठाणा मी रोज प्रवास करते आणि मी महाराष्ट्र सैनिक पण आहे आणि प्रशासनाने खूप बेजबाबदारपणा दाखवला आहे या बाबतीत. याच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाने खरंच काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजे. आज वटपौर्णिमा आहे, आज बऱ्याचशा महिलांचे यजमान गेलेले आहेत कालच्या ऍक्सिडेंटमध्ये, तर खरंच त्यांनी काहीतरी उपाययोजना करावी आहे. एकूणच जर सगळं बघितलं आपण तर जे घरातला जो कर्ता माणूस आहे तो ज्या वेळेला रेल्वे अपघातामध्ये त्याचा मृत्यू होतो त्यावेळेला त्या कुटुंबाला किती मोठ्या प्रमाणात यातना सहन कराव्या लागतात, याबाबत या ठिकाणी महिला प्रवासी आपल्या भूमिका मांडताना दिसत आहेत. आणखी काही महिला प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलतो. काय म्हणणं आहे? जास्त मोठ्या संख्येनं महिला प्रवासी आज या आंदोलनात दिसत आहेत.
आज हेच म्हणणं आहे की कालची जी घटना होती आणि आज पुरुष वर्ग जसा बाहेर कामासाठी पडतो तसाच मोठ्या प्रमाणे आज महिला वर्ग सुद्धा कामावर पडतो. आज त्या घरातनं निघताना त्यांना माहित नसतं मी संध्याकाळी कशी घरी जाणार आहे. आज रेल्वे प्रशासनामध्ये जी कालची घटना घडली ही वारंवार घडत असते. प्लॅटफॉर्मची उंची वरती असते, ट्रेन खाली म्हणजे महिला अक्षरशः त्या गॅपमध्ये खाली पडतात. ट्रेनमध्ये उभा राहायला जागा नसते. आज प्रत्येक रेल्वे प्रशासनाला जर प्रत्येक माणूस तिकीट पास काढून जातोय ना, तुमची देणी जे काय आहे ती देतोय ना, मग आमची सोय कुठे? महिलांना सिक्युअर तर कुठेच नाहीये, पण प्रवाशांचा हे हाल खूप होत असतात. तर रेल्वे प्रशासनाला हेच म्हणणं आहे की तुम्ही तुमचं काम करा, नाहीतर तुमची जागा सोडा. हे खोट्या जागा भरून स्वतःची पोटं नका भरू, एवढंच म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? मी एकच सांगेल, जेवढे पण नेते मंडळी आहेत त्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे लोकशाहीवर. आणि दुसरी गोष्ट, कालच्या ज्या घटनेमध्ये जेवढी 10 लोक गेलेले आहेत, आज त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती असेल. आज लाडक्या बहिणीला तुम्ही एवढ्या योजना राबवल्या, त्या योजना न राबवता त्या बंद करा आणि आणखीन काही लोकल सुविधा चालू करा. आणि आणखीन माझ्या मते जे तुम्ही रोजचे 2-2 मिनिटाचे 10 ट्रेन सोडता, तुम्ही अजून 100 ट्रेन सोडा, म्हणजे लोकांचे जीव वाचतील. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, लाडक्या बहिणींना तुम्ही एकीकडे मदत करता आहात, पण दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणी अशा वाईट परिस्थितीत प्रवास करतायत त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते या ठिकाणी महिला पदाधिकारी घेताना दिसत आहेत. आणि संपूर्ण जर परिसर बघितला असेल आपण तर संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. मनसेचा जो मोर्चा आहे या ठिकाणी ठाणे वेस्ट परिसरामध्ये अडवण्यात आलेला आहे आणि मनसेचं शिष्टमंडळ आहे ते फक्त शिष्टमंडळाला या ठिकाणी सोडण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच आजचा जो आक्रमक जो मोर्चा आहे त्या मोर्चाला या ठिकाणी अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात GRP असेल, त्याचबरोबर ठाणे पोलीस असेल, या सगळ्यांचा बलही या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. भयंकर संतप्त आक्रमक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या महिला प्रवासी आणि आंदोलकांच्या पाहायला मिळत आहेत. आणि रेल्वेनं याच्यामध्ये तातडीनं उपाययोजना कराव्यात अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी या सगळ्या महिला प्रवासी या आंदोलनामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते. स्टुडिओ नक्कीच गोविंद, आपण या ठिकाणचा आक्रोश पाहतोय. महिलांनी देखील आक्रोश केलेला आहे की सरकारनं या योजना देण्यापेक्षा लोकलची संख्या वाढवावी, म्हणजे जीव जात आहेत ते जीव वाचतील. आज आपण तिकीट देतोय, तिकीट काढून हा प्रवास करतोय आणि असं असतानाही मुंबईकरांच्या वाट्याला काय येतंय तर मुंबईकरांचा जीव जातोय. आणि त्याचमुळे आज हा आक्रोश, हा जो संताप आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय. मनसे या विरोधात आता आक्रमक झालेली आहे आणि मनसेनं हाच मुद्दा, मुंबईकरांचा, प्रवाशांचा मुद्दा, ठाणेकरांचा मुद्दा धरून आता या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि रेल्वे प्रशासनाची भेट घेण्यासाठी आता मनसेचं शिष्टमंडळ गेलेलं आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या मनसेच्या शिष्टमंडळाला काय उत्तर दिलं जातं याकडेही लक्ष असणार आहे. मनसे आक्रमक झालेली आहे. हातामध्ये विविध मागण्यांचे पोस्टर्स घेऊन मनसेचे मनसैनिक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लोकलमधून पडून किंवा लोकलच्या गर्दीमुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे. आणि या सर्व या सगळ्या घटनांनंतर देखील रेल्वे प्रशासन अद्यापही झोपेतच दिसतंय. अद्यापही लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाहीत आणि त्याचवरून आता मनसे आक्रमक झालेली आहे आणि मनसेनं हा आक्रमक पवित्रा घेत या आंदोलनाला, या धडक मोर्चाला सुरुवात केलेली आहे. हा मनसेचा मोर्चा ठाणे रेल्वे स्थानकामध्ये धडकलेला आहे आणि आता काही वेळापूर्वीच मनसेचं शिष्टमंडळ रेल्वे प्रशासनाला भेटण्यासाठी गेलेलं आहे. गोविंद, काही वेळापूर्वीच आपण पाहिलं तर मनसेचं एक शिष्टमंडळ देखील आता रेल्वे प्रशासनाच्या भेटीसाठी गेलेलं आहे. त्या शिष्टमंडळामध्ये नेमकं कोण कोण आहे काही माहिती मिळाली आहे? तर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला होता आणि हा मोर्चा आता भेटण्यासाठी गोविंद बोला. एकूणच या सगळ्या मोर्चामध्ये जे नेतृत्व करता आहेत अविनाश जाधव, ते या ठिकाणी शिष्टमंडळ काही मोजक्या आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत रेल्वेचे अधिकारी असतील, त्याचबरोबर GRP म्हणजे रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत आणि आपलं या ठिकाणी निवेदन देणार आहेत, त्याचबरोबर म्हणणं मांडणार आहेत. आणि याच्यामध्ये खास करून ठाणे ते या ठिकाणी बदलापूर असेल किंवा कसारा असेल या भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात
जे प्रवासी वाहतूक करण्यासाठी रेल्वेची जी फेऱ्यांची जी गरज आहे त्या गरज वाढवण्याबाबतची मागणी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे या ठिकाणी रेल्वेच्या रुळामधील जे कमी अंतर आहे किंवा कालचा जो अपघात घडला ज्या वळणामध्ये तर त्या ठिकाणचं अंतर वाढवता येईल का याबाबतचीही चर्चा करणार असल्याचं कळतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आकडेवारी जर आता जी माहितीच्या अधिकारासमोर येते आहे की गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 2,500च्या आसपास मुंबईतल्या लोकलमधून पडून त्याचबरोबर रेल्वे रूळ क्रॉस करताना मुंबईकरांचा जीव गेलेला आहे. तर जवळपास 2700 मुंबईकर जखमी झालेले आहेत. म्हणजे तब्बल हा आकडा जवळपास 5,000पेक्षा जास्त आहे. म्हणजे दिवसाला 7 ते 8 मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागतो किंवा जखमी होतात या रेल्वे अपघातामध्ये. आणि जगाच्या पाठीवर एवढी मोठी कुठल्याही मेट्रोपॉलिटन शहरामधली कुठलीच अशी वाहतूक व्यवस्था नाही आहे की तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना जखमी व्हावं लागतं किंवा आपला जीव गमवावा लागतो. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा रेल्वे प्रशासन कुठलीही याची गांभीर्यानं दखल घेत नाही असा आरोप करत मनसे आज आक्रमक झालेले आहे. गेल्या 15 वर्षात जवळपास 45,000 लोकांचे मृत्यू झाले असल्याचं या ठिकाणी बॅनर आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांच्या नावातच मरे असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार अशा पद्धतीचे बॅनर सुद्धा घेऊन या ठिकाणी मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते ठाणे रेल्वे स्थानकावर धडकलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसापासून बऱ्याच या सगळ्या रेल्वेची ज्या ज्या वेळेला दुर्घटना घडते त्यावेळेला या सर्व रेल्वे प्रवाशांच्या व्यथा आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होते. परंतु या ठिकाणी रेल्वे बजेटमध्ये जे दावे केले जातात ज्या आश्वासनं खरंय गोविंद, खरं तर दिवसाला 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू होतोय आणि ही जी संख्या आहे ती नक्कीच चिंताजनक आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.